ओके. Zeros, zero of the पॉलिनॉमियल. बहुपदीचा शून्य कायचा बहुपदीचा शून्य कशाला म्हणतात. काल ज्याप्रमाणे आपण कार्य केलं तेच कार्य या ठिकाणी आपल्याला आज पण करायचंय. दुसरं काही नवीन या ठिकाणी आपल्याला करायचं नाहीये. ओके. ज्याप्रमाणे आपण काल व्हॅल्यू पुट केली, व्हॅल्यू काढली, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला आज पण करायचंय. परंतु थोड्यासा ठिकाणी आपला चेंजेस त्याच्यामध्ये करायचे. म्हणजे जर व्हॅल्यू शून्य आली, एखादी किंमत दिल्यानंतर त्या बहुपदीची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर त्यावेळेस त्या व्हॅल्यूला त्या ठिकाणी जे काय तुम्ही किंमत ठेवता व्हेरिएबलची, त्या व्हॅल्यू ठिकाणी त्याचा हे करतात. ओके. क्वेश्चन घेऊया आपण. फाइंड द zeros ऑफ द पॉलिनॉमियल्स. बहुपदीचा शून्य काढा किंवा शोधा. समजा एक बहुपदी आहे आपल्याकडं एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2. तर याची व्हॅल्यू आपल्याला ठेवायला सांगितली +1 -1 2 वगैरे वगैरे अशा काहीतरी व्हॅल्यू ठेवून बघितले आपण. समजा काय येतील ते पाहूत आपण. ओके. तर याच्यातली एखादी किंमत ठेवल्यानंतर याची व्हॅल्यू जर p ऑफ 1 ठेवला, जर व्हॅल्यू 0 आली तर p ऑफ 1 इज द रेशियो ऑफ द zeros ऑफ द पॉलिनॉमियल्स. अशा ठिकाणी आपला स्टडी करता येते. ओके. मग लेट फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपण x 1 पकडूया. ओके. मग p ऑफ x x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2. ओके. तर p ऑफ 1 ठेवला आपण. ओके. मग 1 चा स्क्वेअर 3 into 1 plus 2, 1 चा स्क्वेअर 1 plus 3 plus 2 6 आला. p ऑफ 1 किती आला ठिकाणी आपला 6 आला. 0 आला का? इट इज नॉट 0. मग जर 0 येत नसेल, x is equal to 1 किंवा 1 is not zeros of the given पॉलिनॉमियल. जर हे किंमत ठेवल्यानंतर इथं जर व्हॅल्यू 0 आली, 6 याच्या जर 0 आला असतं तर हा 1 0 झाला असता. कोणाचा? पॉलिनॉमियलचा. त्याला 0 म्हणता आला असतं. ओके. 0चा या शब्दाचा अर्थ समजून घ्या. 0 म्हणजे त्याची उकल समीकरणाची. ओके. दुसरं काही नाहीये. तर दुसऱ्या ठिकाणी आपण लेट x -1 घेतला. ओके. मग p ऑफ x x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2. ओके. p ऑफ -1 -1 चा स्क्वेअर प्लस 3 into -1 प्लस 2. -1 चा स्क्वेअर प्लस 1 माइनस इंटू प्लस -3 प्लस 2. हा 2 प्लस 1 3, हा -3. 3 मधून 3 गेला 0 झाला. म्हणजे p ऑफ 1 -1 इज इक्वल टू 0 आलं. जर ही व्हॅल्यू ठेवल्यामुळे जर 0 असेल तर -1 इज द झिरो ऑफ द गिवन पॉलिनॉमियल्स. ओके. काय ठिकाणी -1 दॅट इज नॉट 0. म्हणजे ही किंमत ठेवल्यानंतर हा 0 झाला, म्हणून -1 इज द झिरो ऑफ द गिवन पॉलिनॉमियल्स. काय ठिकाणी -1 इज द झिरो of the given
पॉलिनॉमियल. ओके, दिलेल्या बहुपदीचा काय झाला त्या ठिकाणी शून्य झाला. काय झाला ठिकाणी शून्य झाला. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला माहिती घेता येते. आता हे सिमिलरली जर तुम्ही 2 ठेवून बघितला x = 2. ओके, काय ठेवून बघा ठिकाणी 2 ठेवून बघला तर p of x = x² + 3x + 2. ओके, मग 2 चा स्क्वेअर प्लस 3 * 2 + 2, 2 चा स्क्वेअर 4, 2 × 6 + 2, 6 × 4 = 10, 2 = 12. शून्य आला का नाही आला. म्हणजे जर शून्य येत नसेल तर तो या ठिकाणी बहुपदीचा शून्य नाही. -+2 याची व्हॅल्यू नाहीये किंवा 0 नाहीये. ओके, फक्त एक 0 सापडला. अजून एक जर तुम्ही -2 घेतला तो पण या ठिकाणी तुमचा 0 होऊ शकतो. ओके, जर पुढे ठेवून बघला म्हणजे थोडक्यात काय सांगायचं होतं आपला की एखादी व्हॅल्यू पुट अप केल्यानंतर काय भेटत असेल ठिकाणी आपला जर 0 येत असेल तर ती व्हॅल्यू जी काही व्हॅल्यू आहे बघा या ठिकाणी आपण -1 या ठिकाणी दिलेल्या बहुपदीमध्ये आपण ठेवला त्यानंतर या ठिकाणी 0 आला म्हणून -1 इज द 0 ऑफ द गिवन पॉलिनॉमियल्स. ओके, या ठिकाणी तो +1 ठेवला होता मात्र व्हॅल्यू काय त्यांची 6 आहे. जर असं 6 येत असेल ओके 1 इज नॉट 0 ऑफ द पॉलिनॉमियल. देयरफॉर हा 1 या बहुपदीचा शून्य नाहीये. ओके, -1 हा बहुपदीचा शून्य आहे. नंतर आपण +2 ठेवला होता. ओके, +2 ठेवल्यानंतर या ठिकाणी उत्तर आलं 12. ओके, म्हणजे या ठिकाणी +2 सुद्धा या ठिकाणी बहुपदीचा शून्य नाही. बरं आपण -2 ठेवून बघूया तो एक बहुपदीचा शून्य येते का बघू पुन्हा एक बार याच्यामध्ये. काय केलं आपण x = -2. समजा या पेपरामध्ये अजून -2 आहे किंवा 0 आहे. कधी 0 पण असू शकतो. 0 सुद्धा 0 असू शकतो पॉलिनॉमियलचा. त्याचा काय अर्थ नाहीये. तेवढं काही टेन्शन घ्यायचं नाही. तर x = -2 तर कधी पण एखाद्या वेळेस तुम्हाला स्वतःला बघा म्हणलं तर एवढेच किती ठेवून बघायचे 0 1 -1 2 -3 एवढ्या व्हॅल्यू ठेवून बघायचं. जास्तही टेन्शन घ्यायचं गरज नाही. तर समजा आपण -2 ठेवून बघितला तर तुमच्याकडे p of x आहे पॉलिनॉमियल x² + 3x + 2. तसं तुम्हाला ब्रॅकेट मध्ये दिलं जाते एक किंवा दोन व्हॅल्यू दिली जाते फक्त चेक करण्यासाठी. ते तुम्हाला फक्त ठेवायचं आहे आणि आहे का नाही फाइंड आउट करायचं आहे. आणि जर त्या स्वतः ठिकाणी आहे म्हणत असेल काय म्हणत असेल ठिकाणी आहे म्हणत असेल त्याच्यावर पण आपण क्वेश्चन तयार करूया. p of -2 is equal to -2 चा स्क्वेअर प्लस 3 into -2 plus 2. ओके, हे आपण पाहिलं तर -2 चा स्क्वेअर या ठिकाणी +4 -3 +3 -2 यांचा 2 3 6 त्यानंतर +2. ओके, 4 + 2 हे दोन प्लस ची बेरीज केली आपण +6 आली आणि हा -6 किती आला ठिकाणी 0. ओके, म्हणजे p of -2 is equal to 0 आला. ओके, मग काय म्हणता येईल आपला देयरफॉर -2 is the काय ठिकाणी zeros of the given poly. खरं पाहिजे त्या नवीन सिलेबस तुमच्या सिलेबस मध्ये हा पॉइंटच ठेवला नाही तर म्हणजे शॉर्ट मध्ये कुठेतरी दाखवलंय. ओके, ठीक आहे. आता याच्यावर मी दुसरा क्वेश्चन तयार करतो. कशा प्रकारचा फिरून क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बघा याच्यावरती क्वेश्चन तयार करतो. हेच क्वेश्चन आहे आपला. समजा याच्यावर आपण बघितले काय काय आहे ते याच्या खालीच मी अंडरलाईन करू. याच्यावर एक नवीन क्वेश्चन तयार करतो. तुम्हाला कशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो. क्वेश्चन ओके, इफ -2 इज द 0 ऑफ द polynomial x² plus
प्लस px+2 काय ठिकाणी px+2 ओके -2 इज द झिरो ऑफ द पॉलिनॉमियल झिरो ऑफ द म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू दिली नाही आपल्याला ओके काल व्हॅल्यू दिलं होतं क्वेश्चन तयार केले होते आता झिरो मध्ये त्याने व्हॅल्यू डायरेक्ट करा झिरो मध्ये काय ठिकाणी इज इक्वल टू 0 घेता येते आपल्याला काय घेता ठिकाणी p of -2 इज इक्वल टू 0 घेता येते देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ कोणाची व्हॅल्यू काढणार आपण ठिकाणी p ची किंमत वेगळी तुम्हाला काढायला सांगितली ओके व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ p कशी काढणार सोल्युशन मध्ये जाणार आपण अगोदर इकडे फर्स्ट ऑफ ऑल ओके सोल्युशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय दिले बघा तुम्हाला व्हॅल्यू पॉलिनॉमियल दिली p ऑफ x ची पॉलिनॉमियल आहे ओके तर काय p ऑफ x तुम्हाला ठिकाणी p ऑफ x ची पॉलिनॉमियल काय x² प्लस px+2 ओके ही व्हॅल्यू दिली आपला त्यानंतर p of -2 is the zero of the polynomial म्हणजेच काय वाटतं थोडक्यात p of -2 is equal to 0 ओके जर p of -2 is equal to जर 0 येत असेल तर आपल्या ठिकाणी x is equal to -2 ठेवून बघता येते ठेवायचंय थोडक्यात सांगतोय तर मग p of -2 is equal to -2 चा स्क्वेअर प्लस p into -2 प्लस 2 ओके मग याच्या ऐवजी काय ठेवायचं p of -2 च्या ऐवजी 0 ठेवून टाकायचं कारण का तो 0 आहे क्वेश्चन मध्ये सांगितलं आपल्याला काय सांगितलंय if -2 is the zeros of the polynomials ओके म्हणजे तो त्याचा फॅक्टर आहे त्याच्यात पूर्णपणे त्याला भाग जातो किंवा तो 0 ती किंमत नंतर 0 येते असं त्याला म्हणायचं zeros of the polynomials म्हणजे ती व्हॅल्यू दिल्यानंतर मग -2 चा वर्ग 4 प्लस p -2 2p बरोबर आहे ना आणि प्लस 2 मग 0 4 आणि 2 6 2p हा प्लस 6 आहे एकदम काय ठिकाणी -6 बरोबर आहे -2p हा मायनस मायनस कटला 2p is equal to 6 p is equal to 6/2 p is equal to 3 okay the value of the p is equal to +3 okay तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला ठिकाणी विचारले जाऊ शकतात काय केलं जाऊ शकतं ठिकाणी विचारले जाऊ शकतात ओके त्याच्यावरती तुमच्या पुस्तकात नाही बहुतेक रिमाइंडर निर्माण आहे क्वेश्चन उद्या मांडल्यानंतर देतो मी होमवर्क नंतर त्याच्यामध्ये थोडं फक्त माहिती करून घ्या अभ्यास करून ठेवा